नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिसमध्ये एकूण 21,000 पेक्षाही जास्त पदांकरता पदभरती निघालेली असून याकरता कोणत्याही प्रकारची एग्जाम होणार नाही आणि तुमचं सिलेक्शन फक्त हे 10वीच्या पर्सेंटेजनुसार होणार आहे। म्हणजेच काय, तर तुम्हाला 10वीमध्ये जर चांगले पर्सेंटेज असेल तर त्यानुसार तुमची निवड इथे करण्यात येणार आहे आणि याकरता तुमची कोणत्याही प्रकारची पुढे एग्जाम होणार नाही। तर या पदभरतीबाबत आपण संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, या पदभरतीकरता तुम्हाला काय काय कागदपत्रे लागणार आहे, याकरता वयोमर्यादा काय दिलेली आहे, सोबतच तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे, त्यावरती प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे येणारे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवू शकेल। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरतीमध्ये एकूण 21,413 पदांकरता ही भरती होणार असून याकरता जे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे ती म्हणजे फक्त तुम्ही 10वी पास असाल तर या पोस्टकरता अप्लाय करू शकता आणि यामध्ये त्यानंतर जे संगणकाचे बेसिक ज्ञान तुम्हाला असणे आवश्यक आहे आणि सायकलिंगचे ज्ञान म्हणजे तुम्हाला सायकल चालवता आली पाहिजे। तर मित्रांनो, याकरता जी पदे दिलेली आहेत ती म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर BPM आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर APPM आणि डाक सेवक, अशा प्रकारच्या 3 प्रकारच्या ज्या पोस्ट आहे या पदभरतीमध्ये दिलेल्या आहे आणि एकूण मिळून ज्या पदसंख्या आहेत त्या म्हणजे 21,413। तर याकरता जी वयाची अट इथे देण्यात आलेली आहे ती म्हणजे 3 मार्च 2025 रोजी तुमचे वय पूर्ण 18 वर्षे असायला पाहिजे आणि मॅक्झिमम तुम्ही 40 वर्षांपर्यंत हा जो फॉर्म आहे तो भरू शकता। त्याचबरोबर जे कॅटेगरीमध्ये येतात जसे की SC ST यांच्याकरता 5 वर्षे सूट इथे देण्यात आलेली आहे आणि जे OBC कॅन्डिडेट असेल त्याकरता त्यांना 3 वर्षे सूट या पोस्ट भरतीकरता देण्यात आलेले आहे। या पदभरतीकरता जी फी भरायची आहे ती म्हणजे जर तुम्ही OBC EWS किंवा ओपन कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला 100 रुपये ऑनलाईन इथे पेमेंट करायचं आहे आणि जर तुम्ही SC ST किंवा PWD त्याचबरोबर महिला कॅन्डिडेट असाल तर त्याकरता कुठल्याही प्रकारची फी तुम्हाला इथे पे करायची नाही आणि अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। अर्ज कसा भरायचा यावरती लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती म्हणजे 3 मार्च 2025। तर 3 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे आणि जर तुमच्या अर्जामध्ये अर्ज भरताना काही चूक झाली तर त्याकरता देखील यांनी एक तारीख दिलेली आहे ती म्हणजे 6 ते 8 मार्च पर्यंत तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो एडिट करू शकणार आहात। जर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट केलेली आहे, त्यावरती जाऊन संपूर्ण डिटेलमध्ये जी जाहिरात आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यानंतर फॉर्म भरतेवेळी तुम्हाला काय काय कागदपत्रे इथे लागणार आहे। ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही अर्ज भराल त्यावेळेस तुमच्याकडे ही महत्त्वाची जी कागदपत्रे आहेत ते असणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमचा फॉर्म हा व्यवस्थितरित्या भरला गेला पाहिजे। तर त्याकरता तुमच्याकडे मोबाईल नंबर असणे गरजेचं आहे। मोबाईल नंबरवरती एक OTP जाणार आहे आणि त्यानंतर तो OTP व्हेरीफाईड तिथे करण्यात येणार आहे। सोबतच ईमेल ID तुमचा असणे गरजेचं आहे, त्यावरती सुद्धा एक OTP जाऊन तो व्हेरीफाईड करण्यात येणार आहे। त्यानंतर तुमचं आधार कार्ड तुम्हाला कॅरी करायचं आहे। त्यानंतर आधार कार्ड नंतर तुम्हाला 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट जे आहे ते इथे फॉर्म भरतेवेळी लागणार आहे। बोर्ड सर्टिफिकेटवरती तुमचा जे पासिंग इयर आहे आणि तारीख आहे ते दिलेले असतात, म्हणून तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट असणे, तुमच्याकडे बोर्ड सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे। त्यानंतर तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो ज्यामध्ये तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट कलरचं असायला पाहिजे। त्यानंतर तुम्हाला इथे एक स्कॅन इमेज जिथे की तुम्हाला व्हाईट पेपरवरती तुमची सिग्नेचर करून द्यायची आहे फॉर्म भरतेवेळी आणि तुमचं आधार कार्ड सोबतच तुमचा कास्ट सर्टिफिकेट सोबत असणे देखील गरजेचं आहे। तर हे जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते फॉर्म भरतेवेळी तुम्ही नक्की कॅरी करा। त्यानंतर मित्रांनो,
हा जो फॉर्म आहे हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे। तर या भरतीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे सिलेक्शन आहे ते 10वीच्या पर्सेंटेजनुसार होणार आहे। तर तुम्हाला जर 10वीमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स असतील तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरा, कारण की इथे कुठल्याही प्रकारची एक्झाम होणार नाही। 10वीच्या पर्सेंटेजनुसार तुमची लिस्ट लागणार आहे, त्याबरोबर कॅटेगरीनुसार सुद्धा इथे लिस्ट लावण्यात येणार आहे। त्यानंतर तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुम्हाला हा जॉब नक्की मिळू शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही पदभरती आहे। याबाबतचं डिटेल नोटिफिकेशन आणखी तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट केलेला आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती आपल्या चॅनलवरती येत राहते। अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे, त्यावरती प्रेस करा, जेणेकरून येणारे जे नवीन व्हिडिओ आणि अपडेट्स आहे मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल। चला तर भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।